पण सोलापूरमध्ये सोलापूर उत्तरमध्ये पोस्टल मतमोजणीला जी आहे ती सुरुवात झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। या सगळ्याच्यात येवल्यावरती देखील सगळ्यांचं खूप लक्ष आहे। थोड्या वेळपूर्वी आपण 85 मतांचा फरक या दोघांमध्ये बघितला होता। भुजबळांनी आघाडी घेतली होती, पण हे तितकंच खरं की जेव्हा मराठा मतं आपल्या विरोधात जातात हे बघितल्यानंतर छगन भुजबळांनी तिथे त्यांच्या मराठा मतांच्या मोर्चे बांधणी करता जे बनकर आहेत, जे मराठा खरं नेते तिथले, त्यांनाच प्रचार प्रमुख म्हणून पुढे आणलं। एक धक्कादायक आपल्याला आकडेवारी सगळ्या पॅनलला सुद्धा सांगायची आहे। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची नवीन आकडेवारी अपडेट झाली आहे। त्यानुसार भाजप एकटं 109, शिवसेना 56, राष्ट्रवादी अजित पवार 34 आणि काँग्रेस 19, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 19 आणि शरद पवार 11, इंडिपेंडंट 15 अशी स्थिती आहे। म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या आपण दोन्ही आम्ही थोडंसं त्यांच्या पुढे किंचित थोडंसं पुढे आहोत, पण बाकी चॅनल्स मात्र आमच्या कुठे निघून गेलेत, कारण त्यांनी सकाळी सुरू झाल्या 250 करून टाकलेले होते। आम्ही ते केलेलं नाही। निवडणूक आयोगाने यावेळी सगळ्यांना विनंती केली होती, सगळ्या चॅनल्सला, की तुम्ही पहिल्या तासात सरकार बनवू नका, हे चुकीचं आहे। आणि आम्ही त्यांना प्रतिसाद देत सांगितलं जे खरं आहे तेच देऊ। आम्ही त्या स्पर्धेत, वेगाच्या स्पर्धेत आम्ही आज पडणार नाही, विश्वासाच्या स्पर्धेत आम्ही सगळ्यात पुढे असू। ना गोंधळ, खरे आकडे आणि थेट आकडे, अचूक आकडे आपण पोहोचवतो नामदा। आणि जर 109 हा भाजपचा आत्ताचा ट्रेंडिंग आकडा असेल तर अर्थातच त्यांनी 2019 ची जी त्यांची परफॉर्मन्स लेवल आहे ती पार केलेली आहे, ते त्याच्या पुढे गेलेले आहेत। त्यामुळे सिंगल एक छोटी प्रतिक्रिया आपली। भारतीय जनता पार्टी निश्चित 2009च्या आणि 14च्या तुम्ही जे म्हटले त्याच्यापेक्षाही आम्ही 122 125च्या पुढे त्या ठिकाणी जाऊ। आणि आम्ही पुढे जात असतानाच दुसरी एक गोष्ट आहे की महायुती म्हणून आमच्यासोबत असलेले सहयोगी पक्षसुद्धा त्या ठिकाणी पुढे गेले पाहिजे, ही आमची प्रामाणिक भावना त्या ठिकाणी आहे। आम्ही पुढे जात असताना तेही आमच्यासोबत त्या ठिकाणी पुढे जावेत आणि तेही जाताना दिसत आहेत, त्याचाही आम्हाला या ठिकाणी जास्त आनंद आहे। परंतु भाजप म्हणून आम्ही निश्चितपणे 125च्या पुढे त्या ठिकाणी जाऊ। आता या क्षणाचा अपडेट आपण जाणून घेऊयात। गुलाबराव पाटील 15,000 मतांनी आघाडीवरती आहे। जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव पाटील जे आहेत ते लढत देत आहेत आणि सुनील प्रभू मात्र पिछाडीवरती असल्याचं कळत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आता या क्षणाच्या आकडेवारीवरती आपण नजर टाकूयात। महायुती 166 जागांवरती आघाडीवरती आहे, ज्यापैकी भाजप 95, शिवसेना 34, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 33, महाविकास आघाडी 82 जागांवर आघाडीवरती आहे, काँग्रेस 27, शिवसेना उभाटा गट 28, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 22 जागांवर आघाडी असल्याचं बघायला मिळतंय। आणि विलास मनसेने अजूनही भोपळा फोडलेला नाही, म्हणजे कुठेही त्यांची आघाडी दिसून येत नाहीये। 125 जागा राजेंद्र गावित आघाडीवर आहेत। आता कन्फ्यूज झालोय मी सुद्धा, एवढे त्यांनी पक्ष बदललेत, आता ते कुठल्या पक्षात आहेत, म्हणजे जिथे कुठे आहेत ते दिल्या घरी सुखी गावित घराण्याची जी कथा आहे यावेळी या इलेक्शन मधली, ज्याला म्हणता येईल की आपण मोस्ट इंटरेस्टिंग, जसं सिनेमाचा पोस्टर बघितला ते कॅचलाईन्स असतात तसं आहे। भाऊ एका पक्षाकडनं, दुसरा भाऊ तिसऱ्या पक्षाकडनं, आणि मुलगी भाजप सोडून अगदी वेळेवर राजीनामा देऊन, म्हणजे काय म्हणतात त्याला, नावापुरतं एक्सपल्शन व्हायच्या काही तास आधी राजीनामा देऊन अपक्ष लढते। म्हणजे एकाच फॅमिलीतलं आहे, एकाच जिल्ह्यात 4 मतदारसंघ आहेत, त्या 4ही मतदारसंघात एकाच फॅमिलीचे 4 लोक उभा आहेत। कुठेही आलं, कुणाचंही सरकार आलं तर घरचा कोणीतरी असावा, त्याच्यामुळे बरेच काही फायदे होतात। कारणातलं जे कुटुंब नियोजन ते या ठिकाणी बघायला मिळतं। धर्मेंद्र मध्ये महायुतीच्या बरं मी थांबवतोय केशव तुम्हाला। शिर्डीतनं विखे पाटील 14,000 मतांनी आघाडीवरती आहे, गिरीश महाजन 19,000 मतांनी आघाडीवरती आहे। त्यामुळे ही आघाडी पिछाडी होईल की नाही? तर सर आता त्या मुद्द्यावर येऊ आपण। 14, 17, 19, 22, 25 अशा प्रकारची आघाडी जर आता मिळत असेल तर हे आपण ट्रेंड म्हणूया, कायला ट्रेंड म्हणता येईल याला। आणि आता अर्धा तासात आपण महाजन मागे आहेत असं पाहिलं, बहुतेक विखे पाटील पण मागे होते। नाही, विखे पाटील नाही, बाळासाहेब थोरात खूप मागे. बाळासाहेब थोरात मागे आता